So the tabernacle was God living in the camp. तर निवास मंडप म्हणजे देव छावणीत किंवा तंबूत राहायला आला. And Christmas was God living in humanity. आणि नाताळ म्हणजे देव मानवी रूपातच राहायला आला. Not only that, आणि एवढंच नाही, now God wants to live in us. आता देवाला आपल्यामध्ये राहायचंय. So Christmas is the day heaven packed its bags तर नाताळ म्हणजे असा दिवस की जेव्हा स्वर्गाने बॅगा बांधल्या and came to live with broken people. आणि तुटलेल्या माणसांमध्ये देव राहायला आला. Amen. तुटलेल्या माणसांमध्ये. And it is the moment eternity put on flesh. आणि तो क्षण की जेव्हा अनंत काळाने देह धारण केला. Eternity came into time. अनंत काळ काळात आला. He wrapped his glory in Hallelujah. human skin. आणि मानवी त्वचेत त्याचा गौरव त्याने गुंडाळला. The word became flesh शब्द देवरूप धारण करून आला and dwelt amongst us. आणि आपल्यामध्ये राहिला. He who चालला. walked on street of gold. सोन्याच्या रस्त्यांवर स्वर्गात चालणारा, Now he walked with his sandals on street of dust. वाळा घालून धुईनं माखलेल्या रस्त्यांवर चालला. He stepped into our struggles. आपल्या संघर्षांमध्ये त्याने प्रवेश केला. He saw our tears and he also wept. आपले अश्रू बघून तोही रडला. He didn't look from far and have compassion. लांबून बघून कळवळा नाही केला. He took our sicknesses upon himself, आपले आजार स्वतःवर घेतले that by his stripes आपले we may be healed. की त्याला जे फटके बसले त्यात आपल्याला आरोग्य मिळावं. He became sin for us, आपल्यासाठी तो पाप झालाय that we may become the righteousness of की God आपण through him. देवाचा नीतिमानपणा ख्रिस्ताद्वारे बनावे. He stepped into our shame. आपल्या लज्जेत त्याने प्रवेश केलाय. Christmas is heaven saying, नाताळ म्हणजे स्वर्ग म्हणताय, I'm not going to stay far away from my people. माझ्या लोकांपासून मी लांब राहणार नाही. I'm moving in मी येतोय आत. forever and ever. मी कायमचा त्यांच्यात राहायला येतोय. And when God moves into a house, आणि देव जेव्हा आपल्या घरात अशा रीतीनं राहायला येतो, that house never stays the same ever again. ते घर अगोदर जसं होतं तसं राहत नाही, राहू शकत नाही. I mean, my house is changed. माझं घर बदललंय. The day Jesus visited my house is changed ज्या forever. दिवशी येशू माझ्या घरात आले, माझं घर बदललंय. Amen. Amen. Because when Jesus moves into your house, कारण येशू जेव्हा तुमच्या घरात येतात, your money changes, पैसे बदलतात. your attitude for money changes, पैशासाठीची तुझी वृत्ती बदलते, your name changes, नाव बदलतं, your destiny changes. आयुष्याच्या दिशा बदलतात. That single word, एक शब्द, I must stay in your house, मला तुझ्या घरी राहावंच is लागेल, loaded with destiny. त्याच्यामध्ये आयुष्याची दिशा अशी खचाखच भरलेली आहे. It त्या is वाक्यात loaded with authority. आयुष्याची ठरलेली दिशा त्या वाक्यात खचाखच भरली. It अधिकार is खचाखच loaded with भरला. agape love. अगापे प्रेमाने ते वाक्य खचाखच भरलंय की मला तुझ्या घरी राहायचं.